भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमधल्या ईशान्येश्वर मंदिराला फडणवीसांच्या युती सरकारनं 1,05,00,000चा निधी मंजूर केल्याचा दावा करण्यात येतोय। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा दावा केलाय। पर्यटन विभागानं 31 मार्च 2018ला हा निर्णय घेतला। त्या वर्षी 25 लाखांचा निधी देण्यातही आला। हे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं करायचं असल्याचंही GR मध्ये म्हटलेलं आहे। तर युती सरकारनंही खरातवरती खैरात केल्याचंच आपल्याला पाहायला मिळतं। 31 मार्च 2018ला फडणवीस सरकारनं ईशान्येश्वर मंदिराला 1,05,00,000चा निधी दिल्याचं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितलेले पुराव्यानिशी त्यांनी हा दावा केलेला आहे। जिथे महिला आणि मुलींचं शोषण झालं त्यासाठी सरकारनं निधी पुरवला असं सध्या बोललं जातंय। 2018मध्ये युती सरकारनं अशोक खरातच्या या संस्थानासाठी 1.5 कोटी रुपये दिल्याचं समोर आलंय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी आता समोर येऊ लागलेला आहे। सरकारच या खरातवर खैरात करत होतं का असा प्रश्न आरटी ॲक्टिव्हिस्ट विजय कुंभार सर या ठिकाणी उपस्थित करतायत। मी कालपासून म्हणतोय की हा बाबा सरकार पुरस्कृत बाबा आहे की काय अशी मला शंका येते। त्याची कारणं वेगळी होती, कारण 25 वर्षे त्या बाबाला अनेकांनी सहकार्य केलं, मंत्री अधिकारी वगैरे असतील। परंतु आता जी माहिती पुढे येते ती बघता सरकारनेच या गुन्ह्याला पाठीशी घातलं, या गुन्ह्याला सपोर्ट केला असं म्हणता येईल। कारण 31 मार्च 2018 रोजी मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली। ही मंजुरी पर्यटन स्थळांना मिळते। आता त्यावेळेला कोण मंत्री वगैरे आता मला पटकन सांगता येणार नाही, आत्ताच हे माझ्या हातात लागलेलं आहे। नाशिक येथील श्री सिद्धेश्वर ईशान्येश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर येथील विकास कामांना एकूण मंजूर निधी त्या काळात झाला 105 कोटी रुपये। त्याच्यातले 17-18 मध्ये 25 लाख देण्यात आले आणि हे काम करायचं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाने। हा सगळा सरकारी कारभार आहे, हा खाजगी नाही आहे। हे त्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये काय सभा मंडप बांधकाम 36 लाख रुपये, महिला पुरुष प्रसाधनगृह 7,52,000, चेंजिंग रूम शासनाने बनवून दिली, चेंजिंग रूम 13,36,000, वाहनतळ 68,000, भक्त निवास बांधकाम 12,53,000, लँडस्केपिंग व गार्डनिंग 4,38,000, GST वगैरे वगैरे। ज्या बाबाने जिथे गुन्ह्यांची सुरुवात केली, ज्या बाबाने त्याच्या गुन्ह्यासाठी मंदिरं बांधली, त्या मंदिरांचं बांधकाम शासनाच्या पैशातून झालंय। याच्यापेक्षा या देशाचं, या राज्याचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही। कॅमेरामन शैलेश जाधव, नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।